पावसाचा साया जरी यंदा नाही झाला तरी पिकाची नाश होणार, कारण की पाण्याशिव शोभा नाही आणि उन्हाळ्याशिव पण अर्थ नाही. तसंच जीवनामध्ये आता आल्यासारखं भोग बघल्याशिव सुट्टी नाही. बघू शकता स्वतः या डोळ्यानं ह्याकडे त्याकडे ऊस जळून पाक राख रांगोळ होत चालली. खालचा चांगला आहे, खाली पाणी होतंय, परंतु ह्याला पण सोडायला काय उपयोग पडत नाही, कारण की खाली सुद्धा पाणी कमी पडायला लागलं अक्षरशः. त्यामुळे ना एक ना एक दिवस किती जरी मोठा माणूस असला तरी एक ना एक दिवस ह्या निसर्गाच्या पुढं झुकावंच लागतंय. त्यामुळे लय गर्व कुठल्या गोष्टीचा करू नका, कारण की यंदा उन्हाळ्यात पावसाळा चालू होता आणि पावसाळ्यात उन्हाळा चालू होता, तसं उलटा फेरा फिरलाय. उन्हाळ्यात पावसाळा नाही, पावसाळ्यात पाऊसच नाही. त्यामुळे आता करायचं तरी काय, पाणी अडवून पाण्याची नीट शोभा करा. रानामध्ये पाणी ना जगभर जरी नसलं तर त्या रानामध्ये झाड सुकून जातंय, आणि ज्या जागामध्ये रानामध्ये चांगल्या धान पिकवलं त्याला पाणी जर नसलं तर काय उपयोग त्याचा. म्हणून ना पाण्याचा वापर योग्य करा. यंदाला पाणी एका ठिकाणी चांगलं मागत असलं तर चांगल्याला पण त्याचा प्रयत्न करा, कारण की माणसापाशी येतंय म्हणून दुसऱ्यापाशी जात नाही. गर्व कुठल्या गोष्टी करू नका, कारण की यंदा दुष्काळ जरी पडला तर शेतकऱ्याला मारावं, दुसऱ्याला मारून चालत नाही. यासाठी खचून कधी जाऊ नका, एवढी तुमच्यापाशी विनंती. वारा सुधी वाऱ्याच्या वेगाने येत असतो, माणूस ना माणसाच्या वेगाने जात असते, म्हणून रस्ता सुधी रस्त्याच्याच वाटेने जातोय, म्हणून आपण सुधी आपल्या मार्गाने जावं लागतंय. यासाठी रानामध्ये किती जरी तुम्ही धान केलं तर त्यांची काळजी करा, त्यांना वेळेवर पाणी द्या तुमच्या विचारानं. खचून कधी जाऊ नका दुष्काळ पडला म्हणून. तर एक ना एक दिवस आपल्याला निसर्ग सांगून जातोय, किती पण तुला घमंड असू दे, आमच्यापाशी चिंता आहे, म्हणून गर्व कुठल्या गोष्टीचा नाही. म्हणून आपण जे घासातला घास ज्यांना द्या खायला, तर उभ्या आयुष्यामध्ये जाताना काय घेऊन जाणार नाही. आणि निसर्गाच्या पुढं बघा इकडं सुद्धा रान तसंच आहे मोकळं, का तर पाणीच नाही ना, पाणीच नाही हो, पाणीच नाही. ही जर तिकडे एक हिर आहे खोलगेत खाली कुर्ती फट आहे, काय उपयोग नाही तिकडं, पाणीच नाही, करायचं काय. त्यामुळं आपण दुष्काळ पडतंय का ह्याचा लय विचार करणार. काय ठिकाणी पाणी नाही हो मंडळी, पाणीच नाही. म्हणून ना आपण पाण्याशिवाय शोभा नाही. आणि उन्हाळा ना एक दिवस सांगून जातो, तुझा गर्व किती पण असू दे, आमच्यापाशी चावी हातात कुलूप तुझं कसं पण लावायचं चालू करायचं. म्हणून आपल्यापाशी दुसऱ्याला वाईट चिंता नका. ह्या कलियुगामध्ये दुष्काळ जरी पडला तरी काय झालं तरी आपल्याला हाल सोसावं लागतात. एक काळ होता, मला कळतंय असं, एका गावामध्ये आमच्या टँकरनं पाणी येत होतं, टँकरनं का तर पाणी नव्हतं, परंतु आता खेडेगाव असलं म्हणून सोसावं लागतंय. काही दिवसानं पाणी ना इकत घ्यावं लागेल. आणि कधी खरं आहे, अजून पण आपण जारचं प्याचं घेतोया, परंतु इथनं पुढं आंघोळीला सुद्धा इकत घ्यावं लागेल. ही कधी खरं आहे, इथनं पुढं काय खरं सांगता येत नाही. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरूच नका. बघतो आपण करत नाही असं नाही, करणार आहे तुम्ही. आणि तुम्हाला वाटत असेल ही काय पण बोलतंय, पण सत्य परिस्थिती सांगून जातो मी भले काय तुमच्याकडून पैसे मागत नाही, करत नाही, पण खरं आहे ती पैशाचा जोर ना लय दिवस टिकत नसतो. ह्यासाठी पाण्याशिव शोभा नाही, म्हणून पाण्यापुढं गर्व लय करू नका. एखाद्याला पण पाणी द्यायला शिका, कारण की ते दुःखामुळं आपल्याला सुद्धा सुख यायची 100% आहे. म्हणून आपण दुष्काळ पडायला आपल्याला लागत नाही, दुष्काळ ना ती होऊन पडणार. म्हणजे दुष्काळ म्हणजे वातावरणात बिघाड, उष्णताचा नीट ही झाला नाही का, ढगामध्ये वेगवेगळा निसर्ग झाला, मुळं पुन्हा गेला, अक्षरशः असं होऊन बसतंय. पाऊसच येत नाही, अक्षरशः उन्हाळा संपून गेला, पावसाळा आला तरी पावसाळा नाही. काय चाललंय आता, थंडीचा दिवस येतोय महिन्या 2 महिन्यातच, काय कशाचा फेरा कुणीकडे चाललाय कळना झालाय. तर धन्यवाद, असू द्या, खचून कधीच जाऊ नका. हा.